हू इज टू विन टुमॉरो वरती काय म्हणताय? बॉलिंग आपली जी आहे ना, त्यांनी परत आपल्याला उचलून धरून ह्या मॅच मध्ये परत आणलं. आणि एक ॲटलिस्ट असं नाही की कम्प्लीट डिप्रेशन आपल्याला येतंय की देर इज नो असं, पण बॅटिंग अगदी लेट डाऊन करते. बट आय फील ही टीम अशी आहे ना की 5 रन मध्ये पण पुढच्या 4 विकेट पडू शकतात. बुमरा इज फिट टू बॅट. असं ते होप पण करत नाही की 200 पर्यंत नेले तर, 210 पर्यंत नेले तर. पर्सनली आय फील की 215-20 वुड बी अ गुड फायटिंग टार्गेट. त्यात पण आपल्याला बघायला पाहिजे बुमराची फिटनेस केवढी आहे. पण करंट ह्याच्यावर मला वाटतं की आपण 160-165च्या बियॉन्ड टार्गेट नाही देणार. 5 विकेट पडतील तरी ऑस्ट्रेलियाचे, बट दे विल विन दिस टेस्ट मॅच टुमॉरो असं वाटतं. हे फारच चमत्कार व्हावा लागेल की आपले बॉलर्स ते काहीतरी बॅट लागली आणि मग कोणतरी असं बुमरा शामी सारखी इनिंग्स खेळून. पण म्हणजे हे सगळे चमत्काराच्याच गोष्टी आहेत प्रॅक्टिकली विचारलं तर. आणि आपण चमत्कारच एक्सपेक्ट करतोय आणि गेले 4 टेस्ट मॅच आपण चमत्कारच एक्सपेक्ट. कारण की बॅट्समन नाहीच खेळत ना. ऍक्च्युली आता बॅट्समन खेळले तरी आपण चमत्काराच्या क्षेत्रामध्ये ते टाकू. हो बरोबर. पण म्हणजे पंतला एवढं डेस्परेटली का प्रत्येक बॉल मारायला लागत होता? कारण त्याला माहिती होतं समोरच्या कधीही गडगडतील आणि मी तसंच हे राहीन, त्याच्यापेक्षा जाऊन रन्स तरी मारू म्हणून